नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 12वा पाठ मानवी स्नायू व पचन संस्था या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु त्यापूर्वी या पाठात काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत, त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। ही पाठात आलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती पाहायला मिळणार नाहीत। फक्त आपल्या आणि आपल्याच चॅनलवरती हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला मिळतील। फक्त विज्ञान विषयाचेच नाही तर प्रत्येक विषयाच्या पाठात जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत असतो आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करत असतो। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर आपण सुरुवातीला बघूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यातील पहिला प्रश्न आहे, इंद्रिय संस्था म्हणजे काय? पृष्ठ क्रमांक 81 वरती हा प्रश्न आहे। याचं उत्तर बघूया। शरीरातील ठराविक कामे एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था असे म्हणतात। उदाहरणार्थ पचन संस्था, स्नायू संस्था इत्यादी। दुसरा प्रश्न आहे, शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात? याचं उत्तर, शरीरातील हाडे एकमेकांना अस्थिबंधाने जोडलेली असतात। पुढचा प्रश्न आहे, स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे? याचं उत्तर आहे, हाडे स्नायूने बांधलेली असतात, त्यामुळे स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे हाडे हलवता येतात, त्यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली करू शकतो। पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील फक्त स्नायूंपासूनच तयार झालेले अवयव कोणते आहेत? याचं उत्तर, हृदय, रक्तवाहिन्या, छाती आणि पोटाच्या मधील श्वासपटल, स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे अवयव पूर्णतः स्नायूंचेच बनलेले असतात। त्या पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? याचं उत्तर, नाही। आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यांसाठी योग्य असे स्नायू असतात। पुढचा प्रश्न आहे, स्नायूंचे कार्य कसे चालते? याचं उत्तर, जेव्हा एका स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात। अशा रीतीने विविध शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात। आता पुढे काय होईल या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात। त्यातील पहिला प्रश्न आहे, हृदयाच्या स्नायूंची हालचाल केली नाही तर काय होईल? पृष्ठ क्रमांक 83 वरती हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर बघूयात। हृदय बंद पडेल आणि रक्ताभिसरण होणार नाही। मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे मृत्यू ओढावेल। दुसरा प्रश्न आहे, जठरात अन्न गेले आहे आणि जठराच्या स्नायूंची हालचाल केली नाही तर काय होईल? याचं उत्तर आहे, जठराचे स्नायू काम करेनासे झाले तर अन्न घुसळण होणार नाही आणि अन्न पचनाच्या क्रिया बंद पडतील। जठरात गेलेले अन्न तेथेच सडून जाईल पण ते पुढे जाणार नाही, यामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल। आता या ठिकाणी जे प्रश्नांना क्रमांक दिलेले आहेत तर ते पाठ्यपुस्तकात जशा प्रकारचे क्रमांक दिलेले आहेत
तसेच ॲज इट इज दिलेले आहेत, त्यामध्ये आपण कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे तुम्ही असा विचार कराल, मध्येच प्रश्न क्रमांक 1 दिसतोय, मध्येच 2 दिसतोय, त्यानंतर दिसत नाहीयेत. पण पाठ्यपुस्तकामध्ये जशा प्रकारचे प्रश्न क्रमांक आहेत तसे आपण घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते? पृष्ठ क्रमांक 84 वरती हा प्रश्न आहे. याचं उत्तर बघूया. आपण खाल्लेले अन्न शरीरामध्ये पचन संस्थेत जाते व त्याचे संपूर्ण पचन होते. या अन्नापासून शरीराला लागणारे पोषण द्रव्य तयार होतात. दुसरा प्रश्न आहे. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का? तर याचं उत्तर आहे नाही. आपण खाल्लेले अन्न पोषण द्रव्यात बदलते आणि त्यानंतर रक्तात मिसळते. पुढचा प्रश्न आहे. खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का? तर याचं उत्तर आहे नाही. सर्वच अन्न पोषक पदार्थात रूपांतरित होत नाहीत. काही भाग न पचलेला राहतो व तो उत्सर्जित केला जातो. आत्तापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघितलेली आहेत. तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. आता या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघूया. पचनाची क्रिया रिकामी जागापासून सुरू होते. पर्याय आहेत जठर आणि मुख. तर योग्य पर्याय आहे मुख. पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. पापण्यांमध्ये रिकामी जागा प्रकारचे स्नायू असतात, ऐच्छिक आणि अनैच्छिक. तर पापण्यांमध्ये कोणते प्रकारचे स्नायू असतात? ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे रिकामी जागा हे कार्य नाही. तर पर्याय आहेत रक्तपेशी बनवणे आणि दुसरा पर्याय आहे हालचाल करणे. तर यातील योग्य पर्याय आहे रक्तपेशी बनवणे. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे रिकामी जागा असतात. सामान्य स्नायू का हृदस्नायू? तर हृदयाचे स्नायू हे हृदस्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे रिकामी जागाचे कार्य आहे. जठर आणि ग्रासनिका हे 2 पर्याय आहेत. त्यातील योग्य पर्याय आहे ग्रासनलिका. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकाचे कार्य आहे. प्रश्न दुसरा आहे. सांगा माझी जोडी कोणाशी? तर या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत. आपण ब गटामध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. यामध्ये पहिला आहे हृदस्नायू. त्याची योग्य जोडी आहे आम्ही कधीच थकत नाही. 2 स्नायूमुळेच होतात. तर याची योग्य जोडी आहे जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. 3 पेप्सिन. तर याची योग्य जोडी आहे जाठर रसातील विकर. 4 पेटके येणे. याची योग्य जोडी आहे स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. 5 अस्थिस्नायू. तर याची योग्य जोडी आहे नेहमीच जोडीने कार्य करतात. आता प्रश्न तिसरा आहे. खोटे कोण बोलतोय? तर यामध्ये पहिला आहे जीभ. जीभ काय म्हणते? माझ्यातील रुचिक लिका फक्त गोड चव ओळखतात. तर हे
वाक्य बरोबर आहे किंवा जीभ खरं बोलते आहे की खोटं बोलते आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जीभ सर्व चवी ओळखू शकते म्हणून जीभ खोटे बोलत आहे. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे, ते थोडंसं लक्षपूर्वक बघून घ्या. उच्चार करताना मी व्यवस्थित करत आहे, परंतु टाईप करताना थोड्याशा चुका झालेल्या आहेत, त्याबद्दल क्षमस्व. 2. यकृत मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत खरे बोलत आहे. 3. मोठे आतडे माझी लांबी 7.5 मीटर आहे. तर मोठे आतडे काय खरं बोलत आहे की खोटं बघूयात. मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर आहे म्हणजे मोठे आतडे खोटे बोलत आहे. 4. अपेंडिक्स पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही असे म्हणतोय. मग अपेंडिक्स खोटे बोलतो कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही. 5. फुफ्फुस उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. तर फुफ्फुस खरं बोलत आहे की खोटं. फुफ्फुस खोटे बोलतो, त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो परंतु वृक्का इतका महत्त्वाचा नसतो. वृक्क म्हणजे काय? किडनीज. आता किडनी हा तुम्हाला चांगला परिचयाचा शब्द आहे. वृक्क हा समजण्यास अडथळा होईल. वृक्क म्हणजेच काय? किडनी. प्रश्न 4 कारणे लिहा. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. तर त्याचं कारण काय आहे ते सांगायचं आहे. उत्तर बघूयात. जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात, त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात, त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. याचं उत्तर हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. मादक पदार्थाचे सेवन करू नये. तर याचं उत्तर आहे मादक पदार्थाच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. तर याचं उत्तर आहे आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसले तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात, म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. त्यानंतर प्रश्न 5 आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? तर उत्तर आहे स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. 1. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, 2. हृदयाचे स्नायू किंवा हृदयस्नायू आणि 3. मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. पुढचा प्रश्न आहे आम्लपित्त का होते, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? तर उत्तर आहे जठर आम्ल तयार करते आणि पित्तरस यकृत तयार करते. दोन्हीचे सामू निरनिराळे आहेत.
परंतु आम्लपित्त हा शब्द आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरला जातो. याच्याप्रमाणे आम्लपित्त वाढले की डोके दुखते, उलट्या होतात, अंगावर पुरळ उठते इत्यादी. काही लोक आम्लपित्ताला ॲसिडिटी असेही म्हणतात. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? याचं उत्तर आहे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. ते म्हणजे पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा होय. यांपैकी पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्याची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चरवण करायला होतो, म्हणजेच चावण्यासाठी होतो. सहावा प्रश्न आहे, पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. तर सुरुवातीला आपल्याला ही आकृती काढायची आहे. त्या आकृतीतील जे पचन संस्थेचे वेगवेगळे भाग आहेत त्यांना नावे द्यायची आहेत आणि अन्नपचनाची प्रक्रिया याचं वर्णन करायचं आहे. तर अशा प्रकारची आकृती आहे. अन्नपचनाची प्रक्रिया आपण बघूयात. त्यामध्ये सुरुवातीला येईल तोंड. अन्नपचनाची प्रक्रिया तोंडापासूनच सुरू होते. तोंडात अन्नाचा घास गेल्यावर अन्न दातांच्या मदतीने बारीक केले जाते. लाळेत अन्न घोळवायचे काम जीभ करते. हा अन्नाचा घास गिळल्यावर ग्रसनी किंवा घशात जातो. दोन, ग्रसनी. ग्रसनी म्हणजे घसा. या ठिकाणी अन्न नलिकेचे व श्वसन नलिकेचे तोंड उघडते. 3, ग्रासिका. ग्रासिका ही अन्न नलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते. दातांनी चावून बारीक केलेले अन्न ग्रासिका जठराकडे घेऊन जाते. चार, जठर. जठर हा अन्न नलिकेचा पिशवीसारखा भाग आहे. जठरात अन्न घुसळले जाऊन त्यात जाठर रस मिसळला जातो. नंतर अन्नाचे हे पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते. आता 5, लहान आतडे. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. इथे अन्नाचे पचन व शोषण होऊन तयार झालेली पोषक द्रव्ये रक्तात मिसळली जातात. सहा, मोठे आतडे. मोठ्या आतड्यात पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण होते. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जाते. आता या ठिकाणी
एवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. पचनक्रियेत भाग घेणाऱ्या महत्त्वाच्या पॉईंटच्या आधारे आपण एवढं लिहिलेलं आहे. आता यानंतर लाळ ग्रंथी किंवा स्वादुपिंड, यकृत अशा गोष्टीही पचनक्रियेत महत्त्वाचा भाग घेतात, परंतु सर्वात महत्त्वाचा भाग घेणारे हे काही पॉईंट्स आहेत. आता ज्यांना इच्छा असेल त्यांनी ह्या 3 पॉईंट्सच्या आधारे अजून हे वर्णन वाढवू शकता, परंतु एवढं लिहिलं तरीही पुरेसं आहे आणि एवढंच गरजेचं आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.